आज आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा 5वा अध्याय, नाथ संप्रदायाचा इतिहास आणि या ग्रंथाचं पारायण कसं करावं याविषयीच्या विविध स्रोतांवर चर्चा करणार आहोत. आणि यात एक खूप मोठी मोहीम दडली आहे आपली. बरोबर, म्हणजे मच्छिंद्रनाथांनी वेताळ आणि त्याच्या भूतसेनेचा केलेला पराभव ही केवळ एक पौराणिक कथा आहे की त्यामागे मानवी मन आणि नकारात्मक ऊर्जांवर नियंत्रण मिळवण्याचं काही सखोल तत्वज्ञान आहे याचा आपण शोध घेणार आहोत. खरं तर ही कथा एखाद्या रहस्यमय चित्रपटासारखी वाटते. हो ना, आपण थेट त्या प्रसंगातच प्रवेश करूया. म्हणजे श्रोत्यांसाठी एक चित्र उभं करूया. कल्पना करा, एक अत्यंत घनदाट असं 12 मल्हार नावाचं अरण्य आहे. अगदी मध्यरात्रीची वेळ आहे. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा काळाकुट्ट अंधार, आणि अचानक त्या भीषण शांततेला चिरत एक भयंकर मोठा आवाज येतो आणि शेकडो हजारो पेटत्या दिवट्या त्या अंधारात दिसायला लागतात. एक अकराळ विक्राळ भूतावळ, एक संपूर्ण भूतसेना तिथे चालून येतेय. म्हणजे तिथे एखादा सामान्य माणूस असता तर तो भीतीनं गोठूनच गेला असता किंवा त्याने तिथून पळ काढला असता. साहजिकच आहे, पण तिथे उभे असलेले मच्छिंद्रनाथ अजिबात पळत नाहीत. ते शांतपणे उभे राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नसतो, तर एक विलक्षण स्मितहास्य असतं. क्या बात आहे, हीच तर खरे योग्याची ओळख असते. हो, आणि मग ते आपल्या हात वर करतात, एका अदृश्य स्पर्शास्त्राचा प्रयोग करतात, आणि ती संपूर्ण भूतसेना, ते शेकडो पिशाच जसेच्या तसे झाडाच्या खोडांसारखे एका जागी खिळून राहतात. यात सर्वात लक्षवेधी आणि रंजक गोष्ट ही आहे की त्यांनी भूतांना मारलं नाही. म्हणजे त्यांना फक्त एका जागी अडकवून ठेवलं. हो, त्यांनी फक्त त्यांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवलं. हाच नाथ संप्रदायातील तंत्र आणि योग साधनेचा मूळ गाभा आहे. अच्छा, म्हणजे ऊर्जा नष्ट करायची नाही, तर ती नियंत्रित करायची. अगदी तेच. बाह्य जगातील आणि आपल्या मनातील जो गोंधळ असतो ना, ज्याला आपण चाओस म्हणतो, त्याला एकाग्रतेने स्थिर करणं महत्वाचं असतं. बरं, म्हणजे आपण रागासारख्या भावना दाबून टाकण्याऐवजी त्यांना शांत करायला हवं. हो, कारण जेव्हा आपण अस्थिर विचारांना मारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते दुप्पट वेगाने उसळून वर येतात. पण त्यांना स्थिर करून त्यांचं स्वरूप समजून घेतलं तर खरं नियंत्रण मिळवता येतं. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आता एखाद्या सुपरहिरो प्रथेप्रमाणे जेव्हा खलनायकाच्या बॉसला म्हणजे वेताळाला हे समजतं की आपलं सैन्य एका जागी अडकलाय, तेव्हा तो काय करतो? तो साहजिकच संतापतो, रागाने लालबुंद होतो आणि आपल्या प्रचंड सैन्यासह शरभतीरी येतो. आणि मग खऱ्या महासंग्रामाला सुरुवात होते. वेताळाची भूतं महाकाय वृक्ष आणि मोठे पर्वत मच्छिंद्रनाथांवर फेकू लागतात. पण तरीही मच्छिंद्रनाथ अत्यंत शांत अवस्थेत उभे असतात. हो, ते हसत हसत फक्त भस्म घेतात आणि वज्रास्त्राचा वापर करून स्वतःभोवती एक रेष ओढतात आणि मस्तकावर वज्रशक्ती धारण करतात. आणि या वज्रशक्तीचा प्रभाव इतका प्रचंड असतो की त्या भूतांना त्यांच्या जवळही जाता येत नाही. मला इथे ना आजच्या काळातील एका गोष्टीची आठवण येते. आपण ज्याला सायकोलॉजिकल बाउंड्रीज किंवा मानसिक सीमा म्हणतो, तसंच काहीसं नाही एक आहे. अगदी अचूक साम्य शोधलत तुम्ही. म्हणजे जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा प्रसंग म्हणजे जीवनमुक्त अवस्थेचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे स्वतःभोवती अशी एक वैचारिक रेष ओढायची ज्याच्या आत बाह्य जगातील नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. नक्कीच. जगात कितीही संकटे अंगावर आली, अगदी पर्वत कोसळले, तरी योग्याची आंतरिक शांती ढळत नाही. तो आपल्या साधनेच्या बळावर स्थिर राहतो. पण ही कथा इथेच थांबत नाही. वेताळाचे 7 पिशाच्च नायक म्हणजे झोटिंग, मुंजा, महिषासूर असे 7 जण, हो, ते मच्छिंद्रनाथांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतात. अगदी. आणि त्यावर उपाय म्हणून मच्छिंद्रनाथ दानावस्त्र वापरतात आणि 7 बलाढ्य दानव निर्माण करतात, जसे की मृदू, कुंभक, मरू. हे खूप रंजक आहे, कारण यामागे ऊर्जेचं एक सूक्ष्म विज्ञान दडलंय. म्हणजे त्यांनी स्वतः युद्ध करण्याऐवजी स्वतःच्या ऊर्जेतून नवीन योद्धे निर्माण केले. हो, कारण तुमच्यावर जेव्हा राग, लोभ यांसारख्या वेगवेगळ्या नकारात्मक प्रवृत्ती हल्ला करतात तेव्हा एकाच साधनाने सर्वांचा सामना करता येत नाही. अच्छा, म्हणजे विषारी काट्याला काट्यानेच काढण्यासारखं आहे हे. अगदी बरोबर. मच्छिंद्रनाथांनी निर्माण केलेले ते दानव म्हणजे त्यांच्याच मनातील विधायक शक्ती होत्या. आणि मग सलग 1 दिवस चालणाऱ्या या घनघोर युद्धात ते दानव पिशाच्यांना अर्धमेले करतात आणि शेवटी वासव शक्ती वापरून मच्छिंद्रनाथ वेताळाला बेशुद्ध करतात. पण युद्ध संपल्यावर जे होतं ते जास्त महत्वाचं आहे. हो, कारण हारलेल्या शत्रूचं काय होतं?
शुद्धीवर आल्यावर वेताळ आणि भूते त्यांना शरण येतात आणि ते कायम त्यांचे दूत म्हणजे सेवक बनून राहण्याचं वचन देतात. आणि मच्छिंद्रनाथ त्यांना क्षमा करतात. हो, ते त्यांना नष्ट करत नाहीत, उलट त्यांना शाबरी विद्येचे मंत्र आणि नियम समजावून सांगतात. आता इथेच खरी गंमत आणि रंजकता वाढते. आपण नेहमी आपल्यातील दुर्गुणांना मारून टाकण्याचा विचार करतो, हो ना. पण त्यांना शिस्त लावून आपल्या फायद्यासाठी वापरणे हा दृष्टिकोन किती वेगळा आहे. नाथ संप्रदायात हेच सांगितलंय. नकारात्मकतेला नष्ट करण्यापेक्षा तिचा परिवर्तन करण्यावर भर असतो. ऊर्जा वाईट नसते, ती फक्त दिशाहीन असते. अरे वा, म्हणजे पुराच्या पाण्याला योग्य दिशा देऊन त्यातून वीज निर्माण करण्यासारखं आहे. अगदी अचूक. योगाच्या नियंत्रणाखाली तीच नकारात्मक ऊर्जा विधायक कार्यासाठी दूध बनू शकते. आता हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप भारी वाटतं, पण शेकडो वर्षांपूर्वीच्या या कथेचा आजच्या धावपळीच्या जीवनात काय उपयोग? म्हणूनच तर नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाचे नियम सांगितले आहेत. पारायण म्हणजे एखाद्या ग्रंथाचं सलग वाचन. हो, श्रोतांमध्ये याचे खूप कडक नियम दिलेत. 7 किंवा 9 दिवस सात्विक आहार घेणे, जमिनीवर झोपणे. आणि सर्वात महत्वाचा नियम म्हणजे वाचन मनातल्या मनात न करता मोठ्याने करणे. हाच मला पडलेला प्रश्न होता. मोठ्यानेच का वाचायचं? मनातल्या मनात वाचल्याने जास्त एकाग्रता नाही का मिळत? ध्वनिशास्त्राचा विचार केला तर जेव्हा आपण मोठ्याने आणि खड्या आवाजात वाचतो तेव्हा हवेमध्ये विशिष्ट ध्वनी कंपनी निर्माण होतात. अच्छा, म्हणजे आवाजाच्या लहरींमुळे वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते? हो, आणि आपलाच आवाज कानांवर पडल्यामुळे मनाची एकाग्रता अधिक वेगाने साधली जाते. या 5व्या अध्यायाची एक विशिष्ट फलश्रुती सुद्धा सांगितली आहे. घरातील पिशाच्य संचार आणि बाधा दूर होणे. आणि यावर स्रोतांमध्ये दिलेल्या त्या वकिलाची सत्यकथा तर खूपच बोलकी आहे. हो, ती कथा खरंच अद्भुत आहे. त्या वकिलाचा व्यवसाय अचानक ठप्प होतो. 2 वर्ष काहीच काम नसतं. मग ते पारायण सुरू करतात. पण आश्चर्य म्हणजे सलग 8 महिने काहीच फरक पडत नाही. हीच तर आंतरिक संयमाची खरी परीक्षा असते ना. बाह्य परिस्थिती बदलण्याआधी स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि मग एक दिवस अचानक त्यांच्या सावत्राईच्या अंगात कोकणाई देवीचा संचार होतो. बाप रे. हो, आणि ती कबूल करते की वकिलाचे धंदे बंद करण्यासाठीच तिला पाठवलं होतं. पण दाराबाहेर राहूनही पारायणाच्या सात्विक लहरींमुळे तिला तिथे राहणं अशक्य होतं आणि ती पळून जाते. यामुळे एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? की या पिशाच्चे किंवा बाधा खरोखरच आहेत की ती आजच्या काळातील नैराश्य, आजूबाजूचे नकारात्मक लोक आणि टॉक्सिक वातावरणाचं प्रतीक आहेत? म्हणजे दोन्ही असू शकतं. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हानिकारक वातावरण हीच खरी बाधा असते. अगदी. आणि जेव्हा आपण सात्विक राहून पारायण करतो तेव्हा आपलं स्वतःचं ऊर्जावलय इतकं शक्तिशाली बनतं की दुसऱ्याचे नकारात्मक विचार आपल्याला स्पर्श करू शकत नाहीत. म्हणजेच आपण सुरुवातीला ज्या वज्रास्त्राच्या रेषेबद्दल बोललो तीच रेष आपण पारायणातून निर्माण करत असतो. मानसपूजा. मानसपूजा म्हणजे प्रत्यक्षात कोणतेही साहित्य न वापरता मनातल्या मनात मूर्तीची आणि प्रक्रियेची पूजा करणे. बरोबर, अगदी बरोबर. स्रोतांमध्ये महर्षी रमण यांच्याकडे आलेल्या एका वृद्ध स्त्रीचं उदाहरण आहे. हो, तिचं एक महत्वाचं काम अनेक वर्षे रेंगाळलं होतं. पण केवळ 3 महिने अतिशय श्रद्धेने मानसपूजा केल्यावर तिला दर्शन झालं आणि तिचं काम पूर्ण झालं. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? मानसपूजेला कोणत्याही भौतिक साधनांची गरज नसते. तुम्ही मनानेच सर्व काही अर्पण करू शकता. मला वाटतं मानसपूजा ही आजच्या काळातील माइंडफुलनेस किंवा व्हिज्युअलायझेशन तंत्रांसारखीच आहे. अगदी 100%. जिथे आपण आपल्या मेंदूला सकारात्मकतेवर केंद्रित करायला शिकवतो. आपला मेंदू प्रत्यक्षात घडणारी गोष्ट आणि मनात पाहिलेली गोष्ट यातला फरक ओळखू शकत नाही. हो, आणि त्यामुळे तो ती गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी अधिक क्षमतेने काम करतो. नाथ संप्रदायाने हेच तंत्र शेकडो वर्षापूर्वी दिलंय. खरंच आजची ही चर्चा एक डोळे उघडणारा प्रवास होता. बारामल्हार अरण्यातील ती भयंकर रात्र केवळ एका युद्धापुरती मर्यादित नव्हती, तर तो बाह्य आणि आंतरिक गोंधळावर विजय मिळवण्याचा मार्ग होता. नाथ संप्रदायाचे हे सखोल ज्ञान आणि पारायणामागील शुद्ध आचरणाचं महत्त्व आपण आज समजून घेतले. आणि हे ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे, हे आपण विसरता कामा नये. नक्कीच. आणि जाता जाता श्रोतांसाठी एक विचार नक्की सोडून जावासा वाटतो. मच्छिंद्रनाथांनी केवळ एका जागी शांत उभे राहून आपल्या आंतरिक शक्तीच्या जोरावर संपूर्ण भूतसेनेला काबूत आणले. मग विचार करा,
आपण आपल्या आयुष्यात कोणत्या भूतांपासून पळून जात आहोत? अगदी. मग ती भीती असो, चिंता असो वा जुन्या सवयी, जर आपण हे पळून न जाता आपल्या आंतरिक वज्रास्त्राने त्यांना सामोरे गेलो तर काय चमत्कार घडू शकेल? खरंच यावर नक्की विचार करायला हवा. हो, तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ज्ञानसफरीत. तोपर्यंत स्वतःच्या आंतरिक शक्तीचा शोध घेत रहा.